माय माऊली नमस्कार. विविध ग्रंथातून आज आपण नर्मदा पुराण ग्रंथ अभिवाचनातनं श्रवण करूया. तुम्ही पण बोला, हर हर नर्मदे, हर हर नर्मदे. लाभ द्या माऊलींनो, पुण्य कमवा सारे जणींनो. चला तर सुरुवात करूया. भाग 19. श्री गणेशाय नमः. श्री कुलदेवताय नमः. हर हर नर्मदे. श्रवण जर केलं असेल तर प्रतिक्रियेत लिहा हर हर नर्मदे. तीर्थयात्रा परिक्रमा विधान कथन आपण अभिवाचनातनं श्रवण करूया. मार्कंडेय म्हणाले, पांडुनंदन ही पवित्र नदी नर्मदा त्रिलोकात प्रसिद्ध आणि सर्व नद्यांमध्ये श्रेष्ठ. भगवान शंकराची अतिप्रिय जो पुरुष निरंतर श्री नर्मदेचे मनापासून चिंतन करतो तो पुरुष चांद्रायणाचे उत्तम फळ मिळवतो. येथे जो पुरुष श्रद्धारहित नास्तिक आहे तो नरकात जातो असे भगवान शंकराने म्हटले. ते स्वतः नर्मदेचे नित्य सेवन करतात. त्यामुळे ही नदी पुण्यदायिनी, ती ब्रह्महत्येचे हरण करणारी, महेश्वराच्या शरीरातून उत्पन्न म्हणून माहेश्वरी गंगा, ती भारत वर्षाची दक्षिण गंगा, भागीरथी, जान्हवी, वैष्णवी गंगा म्हणतात. सरस्वती नदीला ब्राह्मी ब्रह्माशी संबंधित मानले जाते, परंतु ही माता नर्मदा शांकरी साक्षात माहेश्वरी गंगा, यात संशय नाही. ज्याप्रमाणे पुरुषामध्ये परमात्मा देव, ब्रह्मा, विष्णू, महेश नावाच्या तीन मूर्तीचा आश्रय घेऊन सुद्धा त्यांच्यामध्ये कोणताही भेद नाही, त्याप्रमाणे तिन्ही नद्यांमध्ये भेद करू नये. येथे नर्मदेच्या दोन्ही तटावर असलेल्या वृक्षांवरील अंतरिक्षात स्थित जल स्थळावर हजारो, लाखो, करोडो तीर्थ विद्यमान आहेत. त्यांची गणना करण्यास वाणीचे ईश्वर बृहस्पती किंवा श्री महादेव सुद्धा समर्थ नाहीत. नर्मदेच्या स्मरणाने एका जन्माचे, दर्शनाने 3 जन्माचे, स्नानाने 7 जन्माचे पाप नष्ट होते. ज्या पुरुषाने नर्मदेमध्ये स्नान केले त्याने देवकार्य केले, अग्नीमध्ये विधीपूर्वक हवन केले, 4 वेदांचे अध्ययन केले असे मानले. युधिष्ठिराने विचारले, विषयांमध्ये जे विधान आहे तसेच यमनियमांचेही वर्णन करा. प्रायश्चित्ताकरिता यात्रामध्ये काही विधी आहे ते मला सांगा. श्री मार्कंडेय म्हणाले, जो परलोकात सुद्धा कल्याण करणारा, त्या विषयाचा तू चांगला प्रश्न केलास. तू सावध होऊन ऐक. मी माझ्या बुद्धीच्या कोतीनुसार तुला सांगतो. मनुष्याने अनित्य असलेल्या शरीराकडून नित्य सुख देणारे कर्म करून चांगले आचरण करावे. हे प्राण पाहुण्यांसारखे आहेत. पाहुणे जसे परत जातात तसा हा प्राण सुद्धा जाणार आहे. खोटे किंवा माया याचा त्याग करून मूळ तत्वाचा संग्रह करणे. अर्थहीन वाणी ऐवजी अशी वाणी बोला की त्यामुळे सत्य किंवा खऱ्याचा संग्रह होईल. अर्थहीन, बेकार, व्यर्थ जीवन घालवण्यापेक्षा कर्म, यश, धर्माला धारण करून त्याचा संग्रह करा. शरीराचा सदुपयोग करा. शरीराने परोपकार करा. दुसऱ्यांना मदत करा. लोक कल्याणाचे कार्य करा. जीवनाच्या कढईमध्ये जी मोह माया भरलेली आहे तिला सूर्यरूपी आग दिवस रात्रीच्या संपूर्ण दिवस इंधनाने जाळून महिना आणि ऋतूच्या चमच्याने किंवा उलटण्याने हलवून व्यर्थ केलेल्या किंवा वाईट कर्म केल्यास त्याचे प्रायश्चित्त करा. किती सुंदर उदाहरण दिलेले बघा. तेव्हा शास्त्राच्या विधानानुसार काय कर्म आहे तसे कर्म केले पाहिजे. संशयात पडलेल्या पुरुषाला लोक परलोक दोन्ही सुखत नाहीत. मंत्र, तीर्थ, ब्राह्मण, देवता, ज्योतिषी, औषधी, गुरु यामध्ये जशी भावना असेल तशी सिद्धी मिळेल. कुंतीनंदन श्रद्धा नसेल तर केलेले हवन, दिलेले दान, केलेले तप किंवा जे काही केले जाईल ते सर्व असत आणि निंदित म्हटले जाते. त्याला जिवंतपणे मेल्यानंतर सुख मिळत नाही. कुठलीही गोष्ट श्रद्धेने करा, विश्वासाने करा, थोडंसं करा, पण मनामध्ये भाव पाहिजे. खूप काही केलं आणि भाव नसला तर उपयोग नाही. जो पुरुष शास्त्राच्या विधींचा त्याग करून इच्छेनुसार व्यवहार करतो तो पुरुष कधीही सिद्धी मिळवत नाही आणि सुख मिळवत नाही ना, परमगती. मनुष्याच्या शरीराच्या शुद्धीकरणाचे अनेक उपाय आहेत, परंतु तीर्थसेवनाने जसे शरीर शुद्ध होते तसे दुसऱ्या उपायाने होत नाही.
शरीराची शुद्धी कृच्छ चांद्रायणाने किंवा तीर्थशवनाने होते. राजन, मनुष्य जेव्हा तीर्थाचा उद्देश घेऊन निघतो तेव्हा देवगण पितृगण आकाशात फिरणारे खूप आनंदित होऊन त्याचे अनुगमन करतात. अभ्युदय नैवेद्यिक नांदी श्राद्ध करून देवता इष्ट बंधूंना विचारून ब्राह्मणाची आज्ञा घेऊन नियमाचे पालन करतो तो भगवान विष्णू शंकराच्या शरणगतीला प्राप्त होतो. या तीर्थयात्रेत परिक्रमेमध्ये श्रेष्ठ राजन एक वेळेस भोजन, ब्रह्मचर्य, भूमिशयन, सत्यभाषण, दुसऱ्यांच्या अन्नाचा त्याग, प्रतिग्रह, दुसऱ्याकडून दान न घेणे, द्रोह, फसवणूक सोडून सज्जन वेश धारण करून विनयशील नम्र होऊन जो पुरुष ढोंगीपणा अहंकाराने मुक्त असतो तो पुरुष तीर्थाचे फळ मिळवतो. ज्या पुरुषाचे दोन्ही हात दोन्ही पाय आणि मनावर पूर्ण ताबा आहे, ज्याची प्रवृत्ती शुद्ध सात्विक आहे, ज्याच्या ठायी विद्या तप किंवा कीर्तीचा निवास आहे, तोच पुरुष तीर्थाचे फळ मिळवतो. जो पुरुष क्रोधरहित सत्यभाषण प्रेमी दृढ निश्चयाचा इतर जीवांशी नित्य समान व्यवहार करणारा आहे, तोच पुरुष तीर्थाचे फळ मिळवतो. कुरुक्षेत्र, बद्रीनारायण, बद्रीविशाल, वीरजा, गया सोडून सर्व तीर्थ ठिकाणी मुंडन उपवास विधीपूर्वक आवश्यक आहेत. स्नान, देवपूजन आणि श्राद्धामध्ये पिंडदान, शक्तीनुसार ब्राह्मण भोजन हे सर्व तीर्थावर करतो. तसेच जो पुरुष नियमित प्रायश्चित्त करायचे ठरवून तीर्थयात्रा करतो त्याचा विधी मी सांगतो. एक वेळेस भोजन, ब्रह्मचर्य, मीठ मसाला नसलेले भोजन, स्नान करून तीर्थाला जातो. हवन योग्य पदार्थामध्ये एकाच अन्नाचे भोजन करतो. पापी पुरुषाबरोबर भाषण न करणे, त्याचा त्याग करणे, दुसऱ्याचे निंदा न करणे, परांना सोडणे, नीच पुरुषाचा संग न करणे, अनवाणी चालणे, पवित्र होऊन फक्त 2 वस्त्र नेसणे, मनाचा संकल्प करून ब्राह्मणाच्या आज्ञेने यात्रा करणे, तीर्थाला जाऊन स्नान करणे, देवपूजन करणे, झालेल्या पापाचा प्रायश्चित्त पश्चाताप केल्याने मनुष्य दुष्कर्मापासून मुक्त होतो. वेद, तीर्थ, देवता, ज्योतिषी, औषधी, गुरूंविषयी मनुष्याची जशी भावना असेल तशी त्याला सिद्धी प्राप्त होते. भरत वंश श्रेष्ठ पुराण श्रुतीमध्ये सांगितले की तीर्थाच्या फळामध्ये अर्थवादाची शंका सोडून विचार सुस्थिर करून यथायोग्य शास्त्रात सांगितलेल्या विषयाची योग्य कल्पना करणे, आत्मशुद्धीकरिता शरीराने कष्ट, मरणाची आसक्ती समजून तीर्थ विषयात मनुष्याने उचित प्रायश्चित्त करावे. मनुष्य 24 योजन दूर जाऊन 24 कृच्छ व्रताचे उत्तम फळ निवडतो. योजनानुसार कृच्छ फळ सांगितले आहे, त्याच्यामध्ये मनुष्य शुद्धीच्या इच्छेने गमन करतो. विद्वान लोक योजनामध्येच त्याला प्रायश्चित्त म्हणतात. प्रणव तीर्थात आणि नर्मदा उरी संगमात भृगुक्षेत्राला जाऊन मनुष्य दुप्पट फळ मिळवतो. देव नदी शूलभेद तीर्थामध्ये दुगणित फळ मिळवतो. तसेच करजा संगम, एरंडी संगम, कपिला संगम, कुब्जा संगमात काही लोक 3 पट फळ मिळवतात. ओंकार क्षेत्रातील मनुष्य 3 फळ मिळवतो. युधिष्ठिर नर्मदेबरोबर दुसऱ्या नद्यांच्या संगमात कृच्छ चांद्रायणाचे 1.5 फळ मिळते. हे ते प्राचीन आचार्य सांगतात. संगम व समुद्र संगमामध्ये 3 फळ मिळते. शुक्ल तीर्थामध्ये कृच्छ 64 फळ मिळते. उत्तम मनुष्यामध्ये श्रेष्ठ मनुष्य योजन 4 कोसच्या अनुसार 24 योजन चालून मध्ये मध्ये तो खूप वेळपर्यंत वास करतो. पाप शुद्धीकरिता मनुष्य जर अहंकार रहित शुद्ध बुद्धीचा होऊन नर्मदेच्या शेवनास उत्सुक असतो तो पापातून मुक्त होतो. युधिष्ठिर, अशा प्रकारे मी प्रायश्चित्ताचा अर्थ, लक्षण, गोपनीय नर्मदा यात्रेचे विधान सांगितले. युधिष्ठिर म्हणाले, तुम्ही मला योजनेचे प्रमाण सांगा. शुद्धीचे कारण समजल्यावर माझे मन निश्चित आणि सावधान होईल, कारण मनच शुद्धीचे कारण आहे. मन शुद्ध असेल तर सर्व काही चांगले होते, पण मन जर निर्मळ नसेल तर तुम्ही किती काही करत असलात तरी आतल्या मनाला ते समजते. कारण आपल्या आत भगवंत बसलेला आहे. आपली प्रत्येक कृती बघतो.
तुम्ही सगळ्यांना फसवू शकता, परंतु आपल्या आत बसलेल्या भगवंताला फसवू शकत नाही. म्हणूनच स्वतःशी प्रामाणिक राहणं गरजेचं आहे. शुद्धीचे कारण समजल्यावर माझे मन निश्चित सावधान होईल. कारण मनशुद्धीचे कारण श्री मार्कंडी जे म्हणतात, पांडू नंदन योजनचे प्रमाण मी तिला सांगतो ते ऐक. आणि तीर्थयात्रेच्या विशेष धर्माविषयी सुद्धा मी सांगतो. 3 धान 1 अंगुलचे प्रमाण आहे. काय? 3 धान हे 1 अंगुलचे प्रमाण. अशा प्रकारे 12 अंगुलला बिलस्त म्हणजे बिता म्हणतात. म्हणजे 2 बिताचा हात आणि 4 हाताला धनुष म्हणतात. म्हणजे आपल्या बोटांचं जे प्रमाण आहे ते सांगितलंय. धनु युधिष्ठिर विशतशत्न लोक यास दंड म्हणतात. 2000 धनुषाला कोस म्हणतात आणि 4 कोसाचा 1 योजन होतं. तीर्थयात्रेला गमन करणाऱ्या पुरुषांद्वारा फलप्राप्तीचे प्रमाणाला जाणून घेतो. हा योजनाचा मान तुला सांगितला. अशा प्रकारे जलरूपी तीर्थामध्ये क्रूच व्रताचे फळ मी तुला सांगितले. राजन, तू श्रद्धा ठेवणारा म्हणून तुला सांगतो. तेथे सुद्धा उपासाशिवाय अधिक मनुष्य क्रूच फळ मिळवतो. मनुष्य तेथे शक्तीपूर्वक मंत्र जपाने क्रूच फळ मिळवतो. बुद्धिमान पुरुष तेथेच स्नान करून प्रसिद्ध देवादिदेव श्री शंकराचे दर्शन घेतो. पूजन करून प्रणाम करतो. कृच्छचे फळ मिळवतो. तीर्थाचे फळ मुख्य स्नान आणि दुसरे उपवास. तेथील देवांचे दर्शन, पूजन तिसरे फळ. मनुष्याने रात्रंदिवस शरीराच्या शक्तीनुसार जप केल्याने फळ मिळते. त्याला त्यापासून 4 प्रकारचे फळ मिळते. तीर्थाच्या दूरवरून 5वे फळ मिळते. परंतु तीर्थ ठिकाणी राहिल्याने सर्व प्रकारचे फळ मनुष्याला मिळते. म्हणूनच आपण तीर्थयात्रेला जाणे पसंत करतो. मनुष्य 4 कोसाच्या कमी अंतरावर स्थित होऊन दशांश फळ मिळवतो. कुंती नंदन उपवासपूर्वक महानदीमध्ये स्नान करून भोजनाच्या आधी सुद्धा मनुष्याला कृच्छव्रताचे फळ मिळते. 6 योजन म्हणजे 48 कोस वाहणारी छोटी नदी आणि 24 योजन म्हणजे 96 कोसापर्यंत वाहणारी, यापेक्षा जास्त वाहणाऱ्या नदीला महानदी म्हणतात. आता आपण हा भाग या ठिकाणी संपलाय. पुढच्या भागात आपण कृच्छ व्रत वर्णन बघूया. बोला हर हर नर्मदे, हर हर नर्मदे. श्रवण केले तर लिहायला विसरू नका. हर हर नर्मदे, हर हर नर्मदे. आपण जर नर्मदा पुराण ऐकत असताना हर हर नर्मदे, हर हर नर्मदे म्हटलं किंवा घरात सुद्धा प्रत्येक ज्यावेळेस आपल्याला कोणी भेटलंय तर त्यावेळेस हर हर नर्मदे म्हटले तर नक्कीच आपला 1008 वेळा आपोआप आपल्या मुखातनं जप होईल.